तर मित्रांनो, आता 2-3 दिवस झाले होते म्हणलं ब्लॉग घेऊन आले नाही, तर आज तुम्हाला दाखवणार आहे आपल्या बैलावरती आपण किती प्रेम केलं पाहिजे आणि कशामुळे केलं पाहिजे. आपली बैल कशामुळे शेती ओढतो, किती काम करतो आपण, किती प्रेम त्याच्यावरती करतो, ते आपल्यावरती कसा प्रेम करणार, म्हणजे आपल्यावरती कसा तो हे होणार, म्हणजे आपल्यावरती कसा शिकणार, कसा हे करणार, ते आजचा व्हिडिओचा मुद्दा आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. तर चला मग आपण जाऊ आपल्या बैलाकडे. तर मित्रांनो चला मग आता तुम्हाला दाखवतो आपला बैल कसा आहे आणि कसा पाहतो आणि मारतो पण का, ते पण दाखवणार आहे. आपल्या बैलांची खरं बैल सांभाळायला पाहिजे का नाही सांभाळलं पाहिजे, बैल काय काम करू शकतो, अशी आपल्या व्हिडिओवरती आजचा व्हिडिओचा मुद्दा आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, तर कळेल तुम्हाला की आपल्या बैलांना कसा जीव लावायचा आणि जीव लावल्याच्या नंतर आपले बैल आपल्यासाठी काय करू शकतात, ते आजचा व्हिडिओचा मुद्दा आहे. तर व्हिडिओ मुद्द्याचा बघा, म्हणजे बाकीचं राहू द्या. असं माझं बघा मित्रांनो, आपला साहेब आहे बघा, ह्यो बघा मागं, आणि हा आपला बैल आहे बघा मित्रांनो. आणि तो म्हणजे असं आहे की जसं त्यांना आता शिकवण्याची बारी आलेली, म्हणजे त्यांना आता शिकवणं आहे, म्हणजे कसं की हळूहळू शिकवल्याच्यानंतर तो मोठं होणार. मोठं झाल्याच्या नंतर त्यांना आपण जीव शिकवणार, मग त्याच्यानंतर गाडी बैल चालवून शिकवणार, असं त्या बैलांना शिकवून आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता असं आहे आपलं साहेबरा. तुम्हाला दाखवतो आता कसं शिकवणार आहे. तर बघा मित्रांनो, त्यांना तुम्हाला सांगतो पण बैल कसं शिकवायचा. तर मित्रांनो, पहिली गोष्ट काय असते की त्यांना आपल्या अंगावर ओढून घ्यायचं, म्हणजे त्यांना सव लावायची, सव पडण्याची सव लावायची, हात लावण्याची सव लावायची. अशी सव लागली त्यांना सव लावायची. पहिली गोष्ट मित्रांनो, ढोरासंग कधीही टक्कर खेळायची नाही. जर तुम्ही टक्कर खेळत असला त्यांना मारायची सव लागते. त्यांना शिकवण्याची खरं पद्धत म्हणजे त्यांना आधी हिंडवायचं मित्रांनो, शेतामध्ये घेऊन, म्हणजे थोडं लाकडं बांधायचं आणि जो गुतायचं नाही म्हणून हिंडायचं. तर आपल्याकडे एकच बैल आहे शिकवण्यासाठी, पण अजून शिकवण्यासाठी दुसरा बैल आणला आहे. तर तेव्हा दाखवून तुम्हाला व्हिडिओमध्ये की कसं शिकवणार, कसा आनंद आपला साहेबावर तुम्हाला देत असतो ते दाखवणार आहे. तर मित्रांनो, त्याला पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्यांचा सांभाळ करायचा आहे. सांभाळ म्हणजे त्यांना भारी वळण लावायचं. तर मित्रांनो, ऑटोमॅटिक ढोरांना काय केलं पाहिजे की गाडीला झोपून पाणी पिऊन आलं पाहिजे, असं वळण आपल्या ढोरांना लावायचं आहे मित्रांनो. त्याच आपल्या बैलावरती आपण असं प्रेम करतो मित्रांनो. त्यांना आपल्याला ते शिकवलं झाल्याच्या नंतर, मग पहिली गोष्ट सगळे काम झाल्याच्या नंतर, शिकवल्याच्या नंतर त्यांचं मित्रांनो आपल्या रानामध्ये शेतामध्ये बैल बांधत जाऊन आणायचे, म्हणजे की आपलं जे शेण पाणी असताना ते शेतामध्ये पडत, की अशा बैलांची सोय ठेवायची आहे मित्रांनो. कशी लागली माहिती नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग मित्रांनो, घेऊन एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, नमस्कार.